हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्थ टाईपची केमिकल रिॲक्शन बघणार आहोत, दॅट इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जे 3 टाईपचे रिॲक्शन्स बघितलेले होते, दॅट इज कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन आणि डिस्प्लेसमेंट. कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये काय बघितलं होतं आपण की 2 और मोर रिॲक्टंट्स कंबाईन होतात आणि त्यांच्यापासून सिंगल प्रोडक्ट मिळतो. डिकम्पोजिशनमध्ये याच्या अपोजिट होतं, म्हणजेच 1 रिॲक्टंट असतो आणि त्याच्यापासून मोर दॅन 2 प्रोडक्ट्स फॉर्म होतात. त्यानंतर डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये आपण बघितलेलं होतं की एक रिॲक्टंट जो असतो तो मोर रिॲक्टिव्ह असतो, अनदर रिॲक्टंट असतो तो लेस रिॲक्टिव्ह असतो आणि मोर रिॲक्टिव्ह रिॲक्टंट लेस रिॲक्टिव्ह रिॲक्टंटला त्याच्या कंपाऊंडमधून डिस्प्लेस करतो आणि स्वतः त्याची जागा घेऊन कंपाऊंड फॉर्मेशन करतो. सो हे झाले 3 प्रकार की जे आपण आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलेले होते. आज आपण बघतोय डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता ही देखील नावाप्रमाणेच तुम्हाला कळालं असेल की डिस्प्लेसमेंट रिॲक्शनच आहे, परंतु हे डिस्प्लेसमेंट डबल होतं, 2दा होतं. आणि मग काय होतं एक्झॅक्टली बघा, याच्यामध्ये जे रिॲक्टंट्स असतात त्या रिॲक्टंट्समध्ये जसं की लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलेलं होतं की कोणतंही केमिकल कंपाऊंड जे असतं ते पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स आणि निगेटिव्हली चार्ज्ड आयन्सपासून बनलेलं असतं. आता जेव्हा डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होते तेव्हा रिॲक्टंट्समध्ये असणारे पॉझिटिव्ह निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स एक्सचेंज होतात आणि त्यांच्यापासून जे प्रोडक्ट्स फॉर्म होतात त्या प्रोडक्ट्समध्ये एक प्रेसिपिटेट फॉर्म होतो. म्हणजे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये देअर इज फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ओळखायची कशी, तर पहिली खूण काय आहे त्याची की आयन्स जे आहेत रिॲक्टंट्सचे ते एक्सचेंज होतात आणि प्रोडक्ट साईडला जे फॉर्म झालेले असतात प्रोडक्ट्स त्यापैकी एक प्रोडक्ट हे प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये असतं. सो आता याच्यावरून आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनची डेफिनेशन तयार करूयात की इट इज द केमिकल रिॲक्शन in which the ions of reactants get exchanged. एक्सचेंज्ड आणि आयनचा एक्सचेंज होऊन काय फॉर्म होतं प्रोडक्ट साईडला, एक प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेट म्हणजे काय मी तुम्हाला शिकवलेलं आहे. प्रेसिपिटेट म्हणजे असा सॉलिड सबस्टन्स की जो 2 लिक्विड सबस्टन्सेसच्या रिॲक्शनमधून फॉर्म होतो. एक गोष्ट सांगायची आहे मला की लास्ट लेक्चरला प्रेसिपिटेट एक्सप्लेन केल्यानंतर मला काही स्टुडंट्सनी असं विचारलं की मॅडम मग सपोज प्लास्टिक आहे, तर प्लास्टिक हा पण इनसोल्युबल असा सबस्टन्स आहे, मग प्लास्टिक हा प्रेसिपिटेट होऊ शकतो का? तर मी काय सांगितली होती डेफिनेशन नीट लक्षात घ्या प्रेसिपिटेटची, की हा सबस्टन्स 2 लिक्विडच्या केमिकल रिॲक्शनमधून फॉर्म होतो. जेव्हा 2 लिक्विड्स एकमेकांशी केमिकली कंबाईन होतात, सगळेच लिक्विड्स नाही, काही ठराविक लिक्विड्स असतात की जे एकमेकांशी रिॲक्ट झाल्यानंतर त्यांच्यापासून एक सॉलिड सबस्टन्स तयार होतो आणि तो सॉलिड सबस्टन्स म्हणजे प्रेसिपिटेट असतो. कोणताही डिझॉल्व न होणारा सबस्टन्स हा प्रेसिपिटेट नाही, हे डोक्यात असू द्यात. ओके, आता प्रेसिपिटेटचा विषय आला म्हणून हे क्लिअर केलं. सो ह्या केमिकल रिॲक्शनमध्ये जे प्रोडक्ट फॉर्म होतात त्यापैकी एक प्रोडक्ट असतो तो प्रेसिपिटेटच्या म्हणजे सॉलिड सबस्टन्सच्या फॉर्ममध्ये असतो. आयन्स गेट एक्सचेंज्ड अँड प्रेसिपिटेट इज फॉर्म. आलं लक्षात? ही झाली डबल डिस्प्लेसमेंट केमिकल रिॲक्शनची डेफिनिशन. आता बघूया त्याचं एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्येच एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तीच ॲक्टिव्हिटी तुम्हाला ती सॉल्व करायला सांगितली आहे, ती आपण इथे डिस्कस करूया. आता याच्यामध्ये दिलेलं आहे K2CrO4 दॅट इज पोटॅशियम क्रोमेट. ओके, या पोटॅशियम क्रोमेटची जेव्हा बेरियम सल्फेट सोबत रिॲक्शन होते तेव्हा आता काय होणार बघा,
टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला हे वर्डच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. आता आपण इथं त्याचं इक्वेशन डिरेक्टली मांडलेलं आहे. मी वर्ड इक्वेशन देत नाही आहे, आपण डायरेक्टली एक्सप्लेन करूयात. ओके, आता पोटॅशियम क्रोमेट आहे आणि बेरियम सल्फेट आहे, हे 2 रिॲक्टंट्स आहेत. आता यांच्यामध्ये जेव्हा डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होते, डेफिनिशननं आपल्याला काय सांगितलं आहे की आयन्स जे आहेत त्यांचा एक्सचेंज होतो. मग आता इथे बघा, याच्यामध्ये पोटॅशियम हा पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन आहे आणि क्रोमेट हा निगेटिव्हली चार्ज्ड आयन आहे. इथे बेरियम हा पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन आहे आणि SO4 हा निगेटिव्हली चार्ज्ड आयन आहे. आता ज्या अर्थी आयन्स एक्सचेंज होत आहेत म्हणजे काय होत आहे की याच्यातला पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन दुसऱ्या कंपाऊंडच्या निगेटिव्हली चार्ज्ड आयन बरोबर कंबाईन होणार आणि या कंपाऊंडमधला पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन पहिल्या कंपाऊंडच्या निगेटिव्हली चार्ज्ड आयन सोबत कंबाईन होणार. मग आता काय प्रोडक्ट मिळतील सांगा बरं. आता आपल्याला 2 प्रोडक्ट्स असे मिळतील, दॅट इज बेरियम क्रोमेट आणि दुसरा प्रोडक्ट काय असणार आहे, पोटॅशियम सल्फेट. झाले, आयन एक्सचेंज झाले, पॉझिटिव्हली चार्ज निगेटिव्हली चार्ज आयन्स एकमेकांचे एक्सचेंज झाले. पण आता इथे काय सांगितलंय की प्रेसिपिटेट फॉर्म झालेला दाखवायचं आपल्याला. मग आता ह्या दोघांच्या पैकी हा जो बेरियम क्रोमेट आहे तो प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये आहे आणि म्हणून त्याच्या फॉर्म्युलाच्या समोर मी डाऊन हेडेड ॲरो दाखवला. हा बेरियम क्रोमेट येलो कलर्ड प्रेसिपिटेट आहे की जो ह्या दोघांच्या केमिकल रिॲक्शनमधून फॉर्म होतो. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. व्यवस्थित समजली. अजून एखादं एक्झाम्पल आपण बघू याचं. सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा, याच्यात आहे बेरियम सल्फाइड. बघा, केमिकलचे जे कंपाऊंड्स आहेत त्याचे फॉर्म्युले 9th स्टँडर्डचा बेस व्यवस्थित असेल तर इथे तुम्हाला फॉर्म्युले इझिली तयार करता येतील. BAS याचं नाव आहे बेरियम सल्फाइड. जेव्हा बेरियम सल्फाइडची झिंक सल्फेट सोबत रिॲक्शन होते, आता काय होणार सांगा बरं. याच्यातले बेरियमवरती पॉझिटिव्ह चार्ज, सल्फाइडवरती निगेटिव्ह चार्ज, झिंक पॉझिटिव्ह, SO4 निगेटिव्ह, हे आयन्स एक्सचेंज होणार. मग आपल्याला जे प्रोडक्ट्स मिळणार आहेत ते काय असणार आहेत, हा BA आणि हा SO4 म्हणजेच BaSO4 आणि हा झिंक आणि हा S म्हणजेच झिंक सल्फाइड. ओके, आणि ह्या दोघांच्यापैकी हा जो बेरियम सल्फेट आहे हा प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये तयार होतो. सो दिस इज द डबल डिस्प्लेसमेंट केमिकल रिॲक्शन की ज्याच्यामध्ये आयन्सचं एक्सचेंज होतं आणि त्यांच्यापासून जे प्रोडक्ट्स फॉर्म होतात त्यापैकी एक प्रोडक्ट हे प्रेसिपिटेटच्या म्हणजेच सॉलिड सबस्टन्सच्या फॉर्ममध्ये तयार होतं. यातले बाकीचे सगळे जे आहेत ते लिक्विड स्टेटमध्ये आहेत आणि जो प्रेसिपिटेट फॉर्म झाला आहे तो फक्त सॉलिड स्टेटमध्ये आहे. ओके, सो दिस इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन अँड एंडोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन्स बघण्याच्या आधी आपण एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय, आता रिॲक्शन आणि प्रोसेसमध्ये काय फरक आहे असा तुम्हाला मे बी प्रश्न पडेल. तर रिॲक्शन हे परमनंट चेंजेस असतात, व्हेअरएज प्रोसेसेस हे फिजिकल चेंजेस असतात. आणि म्हणून एक्झोथर्मिक एंडोथर्मिक रिॲक्शन्स काय आहेत ते बघण्याच्या आधी आपण एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक प्रोसेसेस काय आहेत ते बघूया. आता बघा, ह्या शब्दांचे आधी अर्थ तुम्हाला सांगते. एक्झो म्हणजे आउटसाइड, थर्मा मीन्स हीट, म्हणजेच ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये हीट रिलीज केली जाते त्यांना म्हणायचं एक्झोथर्मिक रिॲक्शन. आणि एंडो म्हणजे इनसाइड, थर्मा म्हणजे हीट. सो ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते फ्रॉम द सराउंडिंग त्याला म्हणायचं एंडोथर्मिक रिॲक्शन किंवा प्रोसेस.
मग आता ते समजण्याआधी आपण एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेसेस काय आहेत आणि कशा पद्धतीने त्या घडतात ते आधी एक्झाम्पल्स देऊन तुम्हाला सांगते. इथं काही स्पेसिफिक एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगते बघा. यातलं पहिलं एक्झाम्पल आपण घेऊ मेल्टिंग ऑफ आईस. वेअरएज त्याच्याच अपोजिट आपण एक्झाम्पल घेऊ मेकिंग ऑफ आईस. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ फोटोसिंथेसिस. आणि इकडच्या बाजूला घेऊ बर्निंग. हे या एक्झाम्पल्सवरून तुम्हाला एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेसेस समजायला खूप इझी जाईल. बघा आता एक्झॅक्टली काय काय होतं. आईस जेव्हा मेल्ट होतो तेव्हा काय होतं रे, आईस मेल्ट होताना त्याचं टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं की डिक्रीज होतं, टेम्परेचर इन्क्रीज होतं. मग ते इन्क्रीज होतं म्हणजे काय होतं तर आईस मेल्ट होताना तो सराउंडिंग पासून हीट ॲब्झॉर्ब करतो. आलं लक्षात. आणि त्यामुळं मेल्टिंग ऑफ आईस ही एक एंडोथर्मिक प्रोसेस झाली असं आपण म्हणू. आता फोटोसिंथेसिस होताना फोटोसिंथेसिस टेक प्लेस इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. इजंट इट. सनलाईट नसेल तर फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते का रे, नाही होत. मग जेव्हा फोटोसिंथेसिस होतं तेव्हा लीव्स क्लोरोफिल पिगमेंट काय करतं, सनलाईटची जी हीट आहे ती ॲब्झॉर्ब करतं आणि मग त्याच्यापासून शुगर मोलेक्यूल जे फूड मोलेक्युल्स आहेत ते फॉर्म करतात. सो या दोन्ही प्रोसेसेसमध्ये काय झालं रे, सराउंडिंग पासून हीट ॲब्झॉर्ब केली. इजंट इट. आणि म्हणून ह्या प्रोसेसेस झाल्या एंडोथर्मिक प्रोसेसेस. आता इकडे एक्झोथर्मिक मध्ये काय होतं बघा, मेकिंग ऑफ आईस. आईस पाण्यापासून बर्फ बनताना काय होतं, हीट बाहेर टाकली जाते. पाण्यापेक्षा आईसचं टेम्परेचर कमी असणार ना, मग टेम्परेचर कमी आहे म्हणजेच हीट बाहेर टाकली गेली. तसंच बर्निंग प्रोसेस होताना काहीतरी कोणतीही ऑब्जेक्ट आपण जेव्हा जाळतो बर्न करतो तेव्हा हीट सराउंडिंगमध्ये रिलीज होते की नाही. मग अशा प्रकारे ज्या केमिकल रिॲक्शन्समध्ये किंवा ज्या प्रोसेसेसमध्ये सराउंडिंगमध्ये हीट रिलीज केली जाते त्या झाल्या एक्झोथर्मिक प्रोसेसेस. सो मेकिंग ऑफ आईस किंवा बर्निंग ह्या दोन प्रोसेसेस आपण काय म्हणूयात, एक्झोथर्मिक. व्हेअरॅज आईस मेल्ट होणे किंवा फोटोसिंथेसिस या प्रोसेसेससाठी काय असतं बघा, हीट जी आहे ती सराउंडिंग मधून ॲब्झॉर्ब केली जाते आणि म्हणून या प्रोसेसेस आहेत एंडोथर्मिक प्रोसेसेस. आलं लक्षात. दोन्ही प्रोसेसेस मधला डिफरन्स व्यवस्थित कळाला का बघून घ्या. ज्या रिॲक्शनमध्ये सराउंडिंग पासून हीट ॲब्झॉर्ब केली जाते ती एंडो. एंडो म्हणजे आत घेणे आणि एक्झो म्हणजे बाहेर रिलीज करणे. ज्या रिॲक्शन्समध्ये हीट बाहेर रिलीज केली जाते त्यांना म्हणायचं एक्झोथर्मिक. व्यवस्थित समजून घ्या. एक्झाममध्ये तुम्हाला अशा प्रकारचे रिॲक्शन्स देऊन याच्यापैकी एक्झोथर्मिक रिॲक्शन कोणत्या आणि एंडोथर्मिक रिॲक्शन कोणत्या असा मे बी विचारला जाऊ शकतो प्रश्न. सो रिॲक्शन आधी आठवायची किंवा प्रोसेस असू शकते. त्याच्यामध्ये हीट बाहेर रिलीज केली. एक लक्षात घ्या, अजून एक ओळखायची तुम्हाला रिॲक्शन ओळखायची ट्रिक सांगते. जेव्हा कोणतीही एक्झोथर्मिक रिॲक्शन होत असते तेव्हा हीट ते जे कंटेनर आहे ते बाहेरून आपल्याला गरम लागतं. बघा सपोज हे एक कंटेनर आहे, आपला कोनिकल फ्लास्क असेल. ठीक आहे. आता या कोनिकल फ्लास्कमध्ये सपोज एखादी एंडोथर्मिक प्रोसेस जर होत असेल तर त्या प्रोसेसमध्ये काय होतं, हीट जी असते ती ॲब्झॉर्ब केली जाते सगळ्या बाजूनी. हीट सराउंडिंग पासून ॲब्झॉर्ब केली गेली आणि म्हणून या प्रकारच्या रिॲक्शन म्हणजे ह्या जर कोनिकल फ्लास्कमध्ये एखादी एंडोथर्मिक प्रोसेस होत असेल तर हे फ्लास्क मला बाहेरून गार लागणार. का? कारण हीट ॲब्झॉर्ब केली गेलेली आहे सराउंडिंग पासून. तेच जर सपोज या इथेच अजून एक आपण कोनिकल फ्लास्क घेऊ आणि जर या कोनिकल फ्लास्कमध्ये एखादी एक्झोथर्मिक रिॲक्शन होत असेल तर हीट ही सराउंडिंगमध्ये रिलीज केली जाते आणि म्हणून जर याच्यात एक्झोथर्मिक प्रोसेस होत असेल
तर हे कोनिकल फ्लास्क मला बाहेरून गरम लागणार. आलं लक्षात? मग एंडोथर्मिक एक्झोथर्मिक प्रोसेस किंवा रिॲक्शन ओळखण्याच्या क्रायटेरियाज काय काय आहेत? जर बाहेरून हीट ॲब्झॉर्ब केली असेल तर ती एंडोथर्मिक, हीट बाहेर रिलीज केली असेल तर ती एक्झोथर्मिक. आलं लक्षात? तुम्ही हातामध्ये कधी आपला कपड्याचा साबण असतो बघा, तर तो साबण पावडर जी असते तर ती घेतली सपोज हातात आणि एक ड्रॉप वॉटर टाकलं तर तुमच्या हाताला ते गरम लागतं, हीट रिलीज झाली, एक्झोथर्मिक प्रोसेस. येतं लक्षात? हे एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक प्रोसेसमधला डिफरन्स झाला. आता बघूयात ह्याचे एक्झाम्पल्स काय काय असतात. यातलं पहिल्यांदा आपण एंडोथर्मिक प्रोसेसचे एक्झाम्पल बघूयात. हे एक्झाम्पल आपण ऑलरेडी याच्या आधी बघितलेलं आहे बघा. कुठं बघितलंय जरासं आठवा. हे एक्झाम्पल अजून कोणत्या केमिकल रिॲक्शनचे एक्झाम्पल म्हणून आपल्याला सांगता येईल? सिंगल रिॲक्टंट आहे, 2 प्रोडक्ट आहेत, एका रिॲक्टंट पासून 2 प्रोडक्ट फॉर्म झाले. कुठली रिॲक्शन झाली? डिकम्पोजिशन रिॲक्शन. बरोबर? एक रिॲक्टंट 2 प्रोडक्ट. मग हेच एक एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवलं तर ते डिकम्पोजिशनसाठी पण तुम्ही सांगू शकताय आणि एंडोथर्मिक प्रोसेससाठी पण सांगू शकताय. बरोबर? सो हे एक एक्झाम्पल ज्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट, त्याला जेव्हा आपण हीट दिली जाते तर त्यावेळेस कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म होतो आणि CO2 गॅस रिलीज होतो. ओके. नेक्स्ट रिॲक्शन आपल्याला अजून एक सांगता येईल, दॅट इज KNO3, पोटॅशियम नायट्रेट आहे. त्याचं जेव्हा आपण ॲक्वियस सोल्युशन बनवतो तेव्हा देखील हीट ॲब्सॉर्ब केली जाते फ्रॉम द सराउंडिंग आणि मग पोटॅशियम नायट्रेटचं ॲक्वियस सोल्युशन तयार होईल. इथे पोटॅशियम नायट्रेट सॉलिड स्टेटमध्ये आहे, इथे तो लिक्विड स्टेटमध्ये किंवा ॲक्वियस स्टेटमध्ये आहे. आता मी ट्रिक एक सांगणारच आहे तुम्हाला. एक्झोथर्मिक प्रोसेस आधी क्लिअर करते आणि मग रिॲक्शन बघून एंडो की एक्झोथर्मिक रिॲक्शन कशी ओळखायची त्याची मी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. दुसरी प्रोसेस आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन. डिफाईन कसं करणार? इट इज द केमिकल रिॲक्शन इन विच हीट इज गिव्हन आउट इन द सराउंडिंग. आणि एंडोथर्मिकची डेफिनेशन कशी तयार करणार? इट इज द केमिकल रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द सराउंडिंग. ह्या 2 डेफिनेशन झाल्या, हे एक्झाम्पल झाले. आता एक्झोथर्मिक रिॲक्शनचं एक्झाम्पल बघूया काय आहे. कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर या दोघांची केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस हीट फॉर्म होते. आठवा. आता हेही एक्झाम्पल आपण याच्या आधी डिस्कस केलेलं आहे. कोणती केमिकल रिॲक्शन आहे बघा? 2 रिॲक्टंट सिंगल प्रोडक्ट. कुठली रिॲक्शन झाली? कॉम्बिनेशन रिॲक्शन. सो जे एक्झाम्पल तुम्ही कॉम्बिनेशनला तयार कराल तेच एक्झाम्पल तुम्ही इथं एक्झोथर्मिकसाठी पण सांगू शकता. म्हणजे तुम्हाला एका एक्झाम्पलचा 2-3 ठिकाणी देखील यूज करता येऊ शकतो लर्न केल्यानंतर. आता ही झाली एक्झोथर्मिक रिॲक्शन. अजून एक एक्झाम्पल ह्याचं बघू. NaOH ची जेव्हा वॉटर सोबत रिॲक्शन होते इट फॉर्म्स NaOH चं ॲक्वियस सोल्युशन प्लस हीट. जेव्हा आपण NaOH ला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करू किंवा मिक्स करू, डिझॉल्व्ह नाही कारण ते लिक्विडच आहे, जेव्हा वॉटर आणि NaOH आपण मिक्स करतो तेव्हा NaOHचं ॲक्वियस सोल्युशन फॉर्म होतं आणि त्या देखील केमिकल रिॲक्शनमध्ये हीट जनरेट होते. आता मला सांगा, मगाशी मी जे तुम्हाला कोनिकल फ्लास्कचं एक्झाम्पल दिलेली होती, जेव्हा या 2 रिॲक्शन बघा, पहिली ही कॅल्शियम कार्बोनेट आणि पोटॅशियम नायट्रेट, या दोन्ही रिॲक्शन ज्या कोनिकल फ्लास्कमध्ये होतील, मला सांगा ते कोनिकल फ्लास्क आपल्याला बाहेरून गार लागणार की गरम लागणार? एंडोथर्मिक रिॲक्शन आहे म्हणजेच ही 2 जर रिॲक्शन्स ज्या कोनिकल फ्लास्कमध्ये होत असतील ते फ्लास्क मला बाहेरून गार लागणार. ओके. यामध्ये हीट रिलीज होतीये, बाहेर हीट फेकली जातीये
आणि म्हणून या दोन केमिकल रिॲक्शन्स ज्या कोनिकल फ्लास्कमध्ये होत असतील ते कोनिकल फ्लास्क मला बाहेरून गरम लागणार. आता असं सांगायचंय का? नाही. आता एक्झाममध्ये तुम्ही हे सगळ्या मी ट्रिक सांगितल्या तुम्हाला लक्षात राहण्यासाठी ह्या प्रोसेसेस. एक्झाममध्ये असं लिहायचं नाही बाहेरून गार लागलं की एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक, बाहेरून गरम लागलं की एक्झोथर्मिक असं लिहायचं नाही, भोपळा मिळणार तुम्हाला. आता इथे एक्झाममध्ये कसं लिहिणार तर डेफिनिशन तर मी तुम्हाला सांगितल्या. हे एक्झाम्पल्स आहेत. आता बरेचदा रिॲक्शन दिली जाते तुम्हाला, एखादी एक्झाम्पल अशा पद्धतीचं दिलं जातं आणि ही रिॲक्शन कोणती आहे ते ओळखा असा प्रश्न विचारला जातो. ओके, मग आता जसं ह्याच्या आधी आपण डिस्कस केले, रिॲक्टंट साईडला एक रिॲक्टंट, प्रोडक्ट साईडला दोनपेक्षा जास्त प्रोडक्ट, तर ती कोणती रिॲक्शन झाली? डिकम्पोजिशन. रिॲक्टंट साईडला जर दोन रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट साईडला एकच प्रोडक्ट तर ती कॉम्बिनेशन रिॲक्शन ओळखायची. आता एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक कसं ओळखायचं त्याची एक ट्रिक बघा. जेव्हा केव्हा कोणत्याही केमिकल रिॲक्शनच्या रिॲक्टंट साईडला अशा पद्धतीनं प्लस हीट असं लिहिलेलं असेल, काय सांगितलं? रिॲक्टंट साईडला अशा पद्धतीने प्लस हीट असं लिहिलेलं दिसलं तर ती ओळखायची एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. बघून जर तुम्हाला एखादी रिॲक्शन ओळखायची असेल तर त्याची ट्रिक काय आहे? प्लस हीट असं रिॲक्टंट साईडला लिहिलेलं असेल. आता एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट साईडला प्लस हीट असं लिहिलेलं आहे, सो ती ओळखायची खूण काय झाली की प्रोडक्ट साईडला इकडे तुम्हाला लिहिलेलं दिसलं सपोज अशा पद्धतीने प्लस हीट, तर ती झाली एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओळखायची आयडिया सोपी आहे. रिॲक्शन्स ओळखायच्या कशा, लक्षात कशा ठेवायच्या, हे दोन्ही पार्ट्स तुम्हाला सांगितले. आता याच्यानंतरचा जो पॉइंट आहे दॅट इज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आता रेट म्हणजे काय, दर असा अर्थ घ्यायचा नाही, म्हणजे पैशानं विकणार वगैरे अशा पद्धतीचा रेट घ्यायचा नाही. रेट म्हणजे इथे स्पीड ऑफ केमिकल रिॲक्शन असा अर्थ घ्यायचा. आता इथे आपल्याला बघायचं आहे की एखाद्या केमिकल रिॲक्शनचा स्पीड हा कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवरती डिपेंड करतो. एखादी केमिकल रिॲक्शन खूप फास्ट होते, कधी कधी एखादी रिॲक्शन खूप स्लो होते. तर मग असे काय फॅक्टर्स आहेत की ज्यांच्यामुळे एखादी रिॲक्शन फास्ट होते किंवा एखादी रिॲक्शन स्लो होते ते बघूयात. आता केमिकल रिॲक्शनचा स्पीड डिसाइड करणारा जो पहिला घटक आहे तो आहे नेचर ऑफ रिॲक्टंट. ओके, रिॲक्टंटचं नेचर काय आहे याच्यावरती आपल्या केमिकल रिॲक्शनचा स्पीड ठरतो. फॉर एक्झाम्पल, जर एखादा रिॲक्टंट हायली रिॲक्टिव्ह असेल आणि एखादा रिॲक्टंट जर कमी रिॲक्टिव्ह असेल तर जो जास्त रिॲक्टिव्ह रिॲक्टंट आहे त्याच्यासोबतची रिॲक्शन ही फास्टर होणार. फॉर एक्झाम्पल, सपोज मी ॲल्युमिनियम घेतला आणि झिंक घेतला. ओके, तर ह्या दोघांच्यापैकी ॲल्युमिनियम हा मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे, व्हेअरॅज झिंक हा लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे. सो या दोघांची सपोज आपण HCl सोबत रिॲक्शन केली तर कोणती रिॲक्शन फास्टर होणार? ऑब्विसली ॲल्युमिनियमची फास्ट होणार. का? कारण ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. आणि म्हणून रेट नेचर ऑफ रिॲक्टंट काय आपण सांगणार की द मोर द रिॲक्टिव्ह रिॲक्टंट द फास्टर इज द रिॲक्शन. रिॲक्टंट्स तुमचा जेवढे जास्त रिॲक्टिव्ह असतील तेवढी रिॲक्शन फास्ट होणार. रिॲक्टंट्स कमी रिॲक्टिव्ह असतील तर रिॲक्शन स्लो होणार.
ॲल्युमिनियम आणि झिंक यांचं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं. ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक अँड हेन्स इट विल रिॲक्ट फास्टर. आलं लक्षात? नाव सेकंड फॅक्टर इज पार्टिकल साईज. एक सांगायचं राहिलं, याच्यावरती तुम्हाला सायंटिफिक रिझनचे क्वेश्चन्स देखील असतात. जसं मी तुम्हाला आता एक्झाम्पल सांगितलं ना, तर प्रश्न कसा विचारला जाईल बघा त्याच्यावरती की एक्सप्लेन व्हाय ॲल्युमिनियम विल रिॲक्ट फास्टर दॅन झिंक. तर अशा पद्धतीच्या प्रश्नाचा आन्सर तुम्ही काय लिहिणार की द रेट ऑफ, बघा नुसतं सांगायचं नाही की रिॲक्टंट जास्त रिॲक्टिव्ह आहे म्हणून. आन्सर लिहिताना तुम्ही कसं लिहिणार की द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द रिॲक्टंट. द मोर द reactant is reactive, the faster will be the reaction. Here aluminum is more reactive than zinc and hence it will react faster with the HCl किंवा जे काही तुमचं केमिकल असेल ते. ओके, सो सायंटिफिक रिझनचा प्रश्न याच्यावरती विचारला जातो. तशाच पद्धतीचा सायंटिफिक रिझनचा अजून एक क्वेश्चन असतो, ह्या पार्टिकल साईज वरती बेस्ड विचारला जातो. आता इथं बघा, मी साधी एक केमिकल रिॲक्शन नाही सांगत, फिजिकल रिॲक्शन सांगते. बघा, सपोज तुम्हाला सरबत बनवायचं आहे. सरबत बनवताना मला पटकन बनवायचं आहे, फास्ट बनवायचं आहे. आपल्या घरी गेस्ट आलेत आणि 10च मिनिटात जाणार आहेत आणि मला फास्ट सरबत बनवायचं आहे. आता माझ्याकडं साखर आहे, आपली रेग्युलर साखर, आणि पिठी साखर, पावडर्ड शुगर पण आहे. ठीक आहे, सो दोन्ही मी डिझॉल्व्ह करायला घेतलं पाण्यामध्ये. मला सांगा कोणत्या फॉर्म मधली शुगर पटकन डिझॉल्व्ह होईल रे? ऑब्विसली पावडर्ड शुगर जी आहे आपली पिठी साखर, ती पटकन डिझॉल्व्ह होणार. का? कारण पार्टिकल साईज जो आहे तो स्मॉलर आहे. म्हणजेच काही केमिकल रिॲक्शन्समध्ये पार्टिकल साईज जितका कमी असतो तितकी रिॲक्शन फास्टर होणार. शुगरचे मी एक्झाम्पल सांगितलेलं हे केमिकल रिॲक्शनमध्ये लिहायचं नाही, मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. इथे आपण एक्झाम्पल काय डिस्कस करणार आहोत, तर सपोज शहाबादी फरशी आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना शहाबादी फरशी, तर त्याची समजा मला HCl सोबत रिॲक्शन करायची आहे. आता मी 2 प्रकारे घेतली. ते शहाबादी फरशीचे छोटे छोटे तुकडे घेतले आणि शहाबादी फरशीची पावडर घेतली, त्याची पावडर बनवली आणि पावडर घेतली. आता त्या दोन्हीमध्ये सपोज एक टेस्ट ट्यूब मी घेतली, एका टेस्ट ट्यूबमध्ये हे शहाबादी फरशीचे तुकडे टाकले आणि दुसरी टेस्ट ट्यूब घेतली ज्याच्यात मी शहाबादी फरशीचे पावडर टाकली. दोघांच्या मध्ये मी HCl घातलं. सांगा कुठली रिॲक्शन फास्टर होणार? ऑब्विसली जिथे पावडर्ड फॉर्म मधली शहाबादी फरशी आहे तिथे रिॲक्शन आपली फास्टर होणार. का? कारण पार्टिकल साईज हा लहान आहे. सो पार्टिकल साईज वरती कशा पद्धतीने डिपेंड करतं रिॲक्शन? द स्मॉलर द पार्टिकल साईज, the faster is the reaction. पार्टिकल साईज जेवढा स्मॉलर तेवढी रिॲक्शन फास्टर होणार. इथे एक्झाम्पल काय सांगणार तुम्ही? शहाबादी फरशी. इफ यू टेक पीसेस ऑफ शहाबाद टाइल्स अँड पावडर्ड शहाबाद टाइल्स देन HCl will react faster with powdered shahabad tiles as it is having less particle size. आता याच्यावरती सायंटिफिक रिझनचा क्वेश्चन कसा विचारला जातो बघा की एक्सप्लेन व्हाय पावडर्ड शहाबाद टाइल रिॲक्ट फास्टर दॅन पीसेस ऑफ शहाबाद टाइल्स विथ HCl. HCl आणि पावडर्ड शहाबाद टाइल आणि HCl आणि शहाबाद टाइलचे पीसेस यापैकी कोणती रिॲक्शन फास्टर होणार? सायंटिफिक रिझनचा हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. इथे काय सांगणार तुम्ही? परत तेच की द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिपेंड्स ऑन द पार्टिकल साईज. द स्मॉलर द पार्टिकल साईज द फास्टर विल बी द रिॲक्शन. ओके, सो हियर द पार्टिकल साईज ऑफ powdered shahabad tiles is very less as compared to the pieces of shahabad tiles and hence it will react faster
दॅन द पीसेस. आलं लक्षात. आता तिसरा जो हे आहे फॅक्टर आहे तो आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. तिसरा महत्त्वाचा अजून एक फॅक्टर दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता हे सांगण्यासाठी तुम्हाला मी आधी डायल्यूट म्हणजे काय आणि कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय हे थोडक्यात सांगते. तुम्हाला डायल्यूट ॲसिड्स, कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स किंवा बेसेस माहिती आहेत का बघा. आहेतच तुम्हाला नक्कीच माहिती. जर एखाद्या ॲसिडमध्ये किंवा बेसमध्ये आपण काही अमाऊंट वॉटर जेव्हा ॲड केलेलं असतं तर ते डायल्यूटेड असतं. ठीक आहे. आणि ज्याच्यामध्ये प्युअर फॉर्ममध्ये ॲसिड किंवा बेसेस प्रेझेंट असतात ते कॉन्सन्ट्रेटेड असतात. ठीक आहे. आता तुम्ही लॅबोरेटरीजमध्ये वगैरे बघितलं असेल तुमच्या स्कूल्समध्ये की काही ॲसिड्स असतात किंवा काही केमिकल्स असतात ते एकदम फ्युमिगेटिंग असतात, म्हणजे लांबनं तुम्हाला दिसू शकतं की त्यातनं वाफा येत आहेत. आणि काही केमिकल्स आपण हँडल करू शकतो, आपल्याला त्याच्यासाठी हार्म काही होत नाही आपल्या बॉडीला. मग जे कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स असतात किंवा केमिकल्स असतात ते हायली करोजिव्ह असे असतात की त्यातला एखादा ड्रॉप जरी सपोज इथे या टेबलवरती एखादा ड्रॉप जरी एखाद्या कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडचा पडला तर ते टेबल जळत जातं, एवढी त्याची तीव्रता जी असते ती जास्त असते. पण तेच जेव्हा आपण त्या केमिकलमध्ये वॉटर ॲड केलेलं असतं तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी होतं आणि त्याला आपण डायल्यूट फॉर्म असं म्हणतो. ओके. सो कॉन्सन्ट्रेशन वरती रेट ऑफ केमिकल रिॲक्शन कसा डिपेंड करतो तर एखादा रिॲक्टंट जेवढा जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतो म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये असणारं वॉटरचं अमाऊंट हे जेवढं कमी असेल तेवढी रिॲक्शन फास्टर होणार. आणि वॉटरचं अमाऊंट जसं जसं वाढत जाईल म्हणजे ते डायल्यूट होणार, होय की नाही. मग त्या डायल्यूटेड जे रिॲक्टंट्स असतात त्यांच्या रिॲक्शनचा स्पीड हा कंपॅरेटिव्हली स्लोअर असतो. सो आता इथे आपण काय म्हणूयात, द मोअर किंवा कॉन्सन्ट्रेटेड रिॲक्टंट्स रिॲक्ट फास्टर. मग आता इथे तुम्ही एक्झाम्पलला काय सांगणार की कोणतंही ॲसिड घ्या किंवा बेस घ्या, तो जर कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये असेल तर त्याची रिॲक्शन फास्टर होणार आणि जर तो डायल्यूटेड फॉर्ममध्ये असेल त्याच्यात वॉटर मिक्स केलेलं असेल तर त्याची रिॲक्शन ही स्लोअर होणार. आलं लक्षात. सो दिस इज द थर्ड फॅक्टर. त्यानंतर अजून 2 फॅक्टर आहेत. त्यातला नेक्स्ट फॅक्टर आहे टेम्परेचर. पुढचा 4th फॅक्टर आहे टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. याच्यात पण बघा परत सरबताचंच एक्झाम्पल देते तुम्हाला. फिजिकल चेंज आहे, केमिकल नाही. आता मला परत सरबत बनवायचं आहे आणि सरबतात जेव्हा मला साखर पाण्यामध्ये मिक्स करायची असते तर त्यावेळेस समजा मी 2 ग्लास घेतले. एका ग्लासमध्ये आपलं नॉर्मल वॉटर घेतलं आणि एका ग्लासमध्ये चिल्ड वॉटर घेतलं तर कोणत्या ग्लासमध्ये शुगर पटकन डिझॉल्व्ह होईल? ऑब्व्हियसली नॉर्मल वॉटरमध्ये. सरबत करताना पण आपण आधी नॉर्मल वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो का तर साखर पटकन विरघळते. म्हणजेच काय तर काही केमिकल रिॲक्शन घडून येण्यासाठी टेम्परेचरचा फॅक्टर देखील इम्पॉर्टंट असतो. टेम्परेचर जेवढं हायर असेल तेवढी तुमची केमिकल रिॲक्शन ही फास्टर होणार. आलं लक्षात. म्हणजेच जेव्हा केव्हा आपण हीट सप्लाय केली, सपोज आपलं लाईम वॉटर आहे, त्या लाईम वॉटरपासून CO2 गॅस फॉर्म करताना मी त्या लाईम वॉटरला स्लाइटली हीट सप्लाय जर केली तर त्याच्यापासून CO2 गॅस फास्टर फॉर्म होणार. म्हणजेच जेव्हा केव्हा आपण एखाद्या केमिकल रिॲक्शनला, सगळ्याच नाही स्पेसिफिक, तर केमिकल रिॲक्शनला आपण हीट सप्लाय करतो तेव्हा त्या केमिकल रिॲक्शनचा स्पीड हा इन्क्रीज होतो. ओके. आणि लास्ट फॅक्टर आहे दॅट इज कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं, डिस्कस केलेलं होतं आपण. कॅटॅलिस्ट म्हणजे कोण तर इट इज अ सबस्टन्स विच
increases the speed of reaction without participating in the chemical reaction. की कॅटलिस्ट हा काय करतो, कोणत्याही केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट न करता त्याचा स्पीड इन्क्रीज करतो. जसं सपोज मी तुम्हाला क्लासमध्ये सांगितलं की स्टुडंट्स अभ्यास करत बसा, मी आलेच, ओके, असं सांगून मी सपोज बाहेर गेले तर तुम्ही लगेच गप्पा मारायला सुरू करताय, होय की नाही. आणि तेच मी जस्ट मॅडम आहेत क्लासमध्ये म्हणले की सगळे चिडीचूप असताय आणि तुम्ही पटपट पटपट तुमची कामं करत असताय. म्हणजे मी तुमच्या अभ्यासात पार्टिसिपेट केलं का, नाही केलं, बट मी असण्यामुळं तुमची अभ्यासाची प्रोसेस फास्ट झाली, इजंट इट. मग तशा प्रकारे कॅटलिस्ट रोल परफॉर्म करतो की तो त्या केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही, पण ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट द स्पीड ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस. आणि अशा सबस्टन्सला म्हणायचं कॅटलिस्ट. आलं लक्षात. एक्झाम्पल आपण सांगू शकतो, दॅट इज MnO2, मँगनीज ऑक्साईड. हा एक कॅटलिस्ट आहे. आपला जो H2O2 आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड, त्याचं डिकम्पोजिशन होताना, डिकम्पोजिशन म्हणजे काय, तर एका रिॲक्टंटपासून मोर दॅन 2 प्रोडक्ट्स फॉर्म होणे. सो हा H2O2 म्हणजेच हायड्रोजन पेरॉक्साईडचं वॉटर आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये डिकम्पोजिशन होताना हा जो MnO2 आहे म्हणजेच मँगनीज ऑक्साईड, डायऑक्साईड पण म्हणू शकता तुम्ही याला, तर तो ॲज अ कॅटलिस्ट म्हणून आपण यूज करतो. आणि केमिकल रिॲक्शन लिहितानाचे जे मी तुम्हाला काही स्टेप्स सांगितलेले होते त्यात बघा की अशा प्रकारे जेव्हा एखादी रिॲक्शन घडून येण्यासाठी आपण काही स्पेसिफिक कंडिशन्स वापरतो त्या आपण ॲरोवरती देतो, होय की नाही. आणि म्हणून इथे मी अशा पद्धतीने ॲरोवरती लिहीन MnO2. याचा अर्थ काय, हा MnO2 हा कॅटलिस्टचं काम करतो. सो दिस इज ऑल अबाउट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचा रेट कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवरती डिसाईड होतो हे आपण बघितलं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे आहेत याच्या पुढचे जे रिॲक्शन्स आहेत, ऑक्सिडेशन, रिडक्शन, रेडॉक्स रिॲक्शन, हे जे टाईप्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ओके, तोपर्यंत गुड बाय.